निष्कपट होवावे उसिना घाई झुंजावे. रणासाठी प्रथम निष्कपट व्हावे, मग समोरासमोर आवेशाने युद्ध करावे. आवेश ठीक आहे, आवेश आलेला आहे, अभिनिवेश आलेला आहे, अस्मिता जागलेली आहे, पण राग नाही, कपट नाही. निष्कपट होवावे उसिना घाई झुंजावे. आवेशाने युद्ध करावे हे बोलणे असो, प्रत्यक्षच प्रसंग पुढे आहे तेव्हा फार काय सांगू असं भगवान अर्जुनाला सांगतायत. निष्कपट होवावे उसिना घाई झुंजावे, हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी. याला स्वधर्म म्हटलंय. यद्रच्छया चोपपन्नम स्वर्गद्वारं पव्रतं सुखिनः क्षत्रियः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम्. आणि पार्था, न मागता प्राप्त झालेले उघडलेले स्वर्गद्वारच अशा प्रकारचे हे युद्ध मोठ्या भाग्यशाली क्षत्रियांनाच मिळते. समगीत ह्या श्लोकावर अनायासे पहा आले स्वर्गद्वार उघडले, महाभाग्य क्षत्रियांचे असे प्रसंग युद्धाचे. यावर ओवी. अर्जुना झुंज देखे आताचे, हे हो का दैव तुमचे, की निदान सकळ धर्माचे प्रगटले असे. हे अर्जुना, हे वर्तमान युद्ध पहा, हे जणू काय तुमचे पूर्वजन्मीचे भाग्यच उदयास आले, किंवा सर्व धर्माचा ठेवाच तुमच्या समोर उघडा झालेला आहे. इथे फक्त युद्ध असं समजू नका. आपल्याला देखील भगवंतानी ज्या कॉजसाठी, ज्या कार्यासाठी निर्मिती केली, निमित्त केलंय, ते जर नाही केलं तर दुर्भाग्य, दुर्भाग्य समजायचं. अर्जुनाची निर्मिती युद्धासाठी आणि राजर्षी योग प्रगटीकरणासाठी निमित्त झालेला आहे. समजेल ओव्या येतील ज्ञानेश्वरींच्या तशा. हे अर्जुना, हे वर्तमान युद्ध पहा, हे जुनं काय तुमचे पूर्वजन्मीचे भाग्यच उदयास आले. पूर्वजन्मीचं भाग्य पाहिजे बरं, तर भगवंत कार्यासाठी मती, बुद्धी, शक्ती लागते. सोपं नाही आहे. भगवत भक्ती देखील पूर्वजन्मच पाहिजे. भाग्यवंत मनोजया शरण गेले पंढरी राया, शरण गेले पंढरी राया, शरण गेले पंढरी राया. भाग्यवंत मनोजया, भाग्यवंत मनोजया. भाग्य लागतं आणि तेही पूर्वजन्मीचं लागतं. नाही तर सध्याचे कामं सुधरूच देत नाहीत. कामच फार आपल्याला सुधरू देत नाहीत. काम काम, वासना आणि रामाविषयी हराम. पूर्वजन्मीचे भाग्यच उदयास आले, किंवा सर्व धर्माचा ठेवाच तुमच्यासमोर उघडा झाला आहे. अर्जुना, ह्या युद्धाच्या निमित्ताने तुला स्वधर्माच्या धारा, अमृत धारा देखील पाहायला मिळतील, चैतन्याच्या धारा पाहायला मिळतील. भाग्य उदयास आले आणि सर्व धर्माचा जसा काय ठेवाच तुला मिळाला. सर्व धर्म ज्या पद्धतीनं पोचलेले आहेत आत्मसागराकडे, ती आत्मधारणेची पद्धत मी तुला देणार आहे. राजर्षी योगामध्ये धारणा प्रगट होत असते कर्मयोग संपल्यानंतर, आणि सर्व धर्मांकरता ती सारखी आहे. जैन गुरु जरी अनुभव देतील तर धारणा प्रगटली पाहिजे, बौद्ध गुरु देतील तर धारणा प्रगटली पाहिजे,
ख्रिश्चन धर्म जरी काही कोणी देईल तर धारणा प्रगटली पाहिजे. धारणा, ध्यान आणि समाधी कॉमन अभ्यास. पण भाग्य उदयाला आलं पाहिजे. युद्धाच्या निमित्ताने का होईना अर्जुना भाग्य उदयाला आलेलं आहे. हा सर्व धर्मांचा ठेवा तुझ्यासमोर उघडा झाला आहे. सर्व धर्मांना एकच तो मार्ग आहे, राजमार्ग. हा संग्राम काय मणिपे की स्वर्गची येणे रूपे मूर्त का प्रतापे उदय केला. याला काय युद्ध म्हणावे. हा तर तुमच्या प्रतापाने मूर्तिमंत स्वर्गच तुमच्या समोर या युद्ध रूपाने उभा केला आहे. अरे तुला नरक वाटतोय, पण मूर्तिमंत स्वर्ग आता उभा आहे तुझ्या समोर. तुला नरक वाटतोय अर्जुना. भाग्य लागतं रे. एखाद्याच्या नशिबात येतं. पृथ्वी तलावरचे भगवंत सांगतात म्हणून भगवंताच्या इच्छेने दुष्टांचा संहार करणं यालाही भाग्य लागतं. जे आपल्या हाताने काम व्हावं भाग्य लागतं. ईश्वर इच्छा आहे, ती परेच्छा आहे. आणि म्हणून मूर्तिमंत स्वर्ग तुझ्यासमोर येऊन उभा राहिलेला आहे. ते पुण्य लागेल बरं का. विश्वमेदिनी वाचवणं, पाप मुक्त करणं. विश्वमेदिनी, मेदिनी म्हणजे पृथ्वी, ही वसुंधरा पाप मुक्त करणं. यालाही भाग्य नको का हो. पुण्य ऑटोमॅटिक चालत आलेलं आहे. ना तरी गुणाचेनी पती करे आरतीचेनी पडी भरे हे कीर्तीची स्वयंवरे आली तुझ. किंवा तुझ्या गुणांचा लौकिक ऐकून तुझवर अतिशय प्रीती वाढल्यामुळे ही कीर्ती रूप स्त्रीच तुला वरण्यास आली आहे. तू याच्या जिंकणार याचा अर्थ स्वतः भगवान म्हणतात, अरे तू जिंकणार आहेस रे. कीर्ती तुला वरमाला घालण्याकरिता तयार उभी आहे. कारण तुझ्यावर त्याची प्रीती आहे, तिची कीर्तीची प्रीती आहे, प्रेम आहे. तुझ्या गुणांचा लौकिक ऐकून तुझं अतिशय प्रीती वाढल्यामुळे कीर्ती रूप स्त्री तुला वरण्यास आली आहे. अजून काय पाहिजे. यश समोर उभं आहे, कीर्ती समोर उभी आहे. क्षत्रिये बहुत पुण्य कीजे तै झुंजाईसे लाहिजे जैसे मार्गे जाता आढळीजे चिंतामणी. अनेक क्षत्रियांना झुंज द्यावी लागली पण जिंकले नाही आहेत, लक्षात घ्या.